सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने आपलं कारस्थान पूर्णपणे बदललेलं असतं. भैरवीने सावलीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिचा डाव हा आता पूर्णपणे तिच्यावरती उलटा फिरलेला असतो. त्यानंतरसुद्धा भैरवी गप्प बसत नाही. पांडुरंगाने तिला सुधारण्याची संधी दिलेली असते, पण भैरवी सुधारेल तर ती भैरवी कसली? त्यामुळे भैरवीने सावलीला खच्ची करण्यासाठी तिच्या काळजाच्या तुकड्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीने सावलीला त्रास देण्यासाठी तिच्या मुलाला अबीरला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे भैरवी अबीरच्या जीवावरती उठलेली असते आणि त्यामुळे अबीरला खूपच जास्त लागलेलं असतं. त्याच्या डोक्यातून इतकं रक्तस्राव झालेला असतो की त्याला रक्ताची गरज लागते. तेव्हा सावली सारंगला बोलावते, कारण अबीर आणि सारंगचं ब्लड ग्रुप हे सारखंच असतं. त्यामुळे सारंगने अबीरला रक्त देत त्याचा जीव वाचवलेला असतो, त्याला मरणाच्या दारातून परत आणलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, त्यावेळेला सारंगला पडलेला प्रश्न ते म्हणजे की अबीरला कुणाचंच रक्त मॅच झालं नाही, फक्त माझं रक्त त्याला कसं काय लागलं, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेला असतो. आणि त्यावेळेला सारंगला सत्य समजलेलं असतं की अबीर हा त्याचाच मुलगा आहे. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे भैरवीने आता सावलीला मारण्याचा डाव रचलेला असतो. पंढरपूरला जाणं सावली कॅन्सल करत नाही. भैरवीच्या सांगण्यावरून सुद्धा आणि तिलोत्तमाच्या सांगण्यावरून सुद्धा. तेव्हा भैरवी तिलोत्तमाला म्हणते, तू काळजी करू नको, सावली पंढरपूरला काही पोचणार नाही, कारण तिने सावलीच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. पण इथे योगायोगाने ती गाडी आता सारंगच्या वाटेला आलेली असते आणि सारंग स्वतः ड्राईव्ह करत असल्यामुळे जणू काही पंढरपूरला जात असताना जे काही गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात कुठलीही हानी होत नाही, कारण इथे साक्षात पांडुरंगानेच सारंगची मदत केलेली असते आणि त्यांची गाडी ही अगदी सुखरूपरित्या एका झाडाला ठोकलेली असते. पण कुणालाही काहीही झालेलं नसतं. अबीर आणि सारंग दोघेही सुखरूप असतात आणि सुखरूप ते पंढरपूरला पोचतात देखील. सावलीने जे काही कार्यक्रमाचे आयोजन केलेलं असतं, तिचा कार्यक्रम अगदी सुखरूपरित्या पारसुद्धा पडलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता कार्यक्रम तर सुखरूपरित्या पार पडलेला असतोच, पण आता जाताना सारंगने सावलीला सांगितलेलं असतं की गाडीचे ब्रेक कसे काय फेल झाले. बरं झालं सावली, ती गाडी तुझ्या वाट्याला आली नाही, नाहीतर किती मोठं संकट आलं असतं. तेव्हा इथे आता सावली म्हणत असते, सारंग, पण हे सगळं कुणी मुद्दामून तर केलं नाही ना. कारण सावलीला संशय आलेला असतो, तो म्हणजे तिलोत्तमावरती आणि भैरवीवरती, कारण त्या दोघींपैकी एक व्यक्ती तिच्या जीवावरती उठलेली असते आणि तिच्या बाळाच्या सुद्धा. तेव्हा ती म्हणत असते, सारंग, म्हणून मी अबीरला कुणाजवळही जाऊ देत नाही, कुणाची सावली त्याच्यावरती पडू देत नाही, कारण माझ्या अबीरच्या जीवाला नेहमीच धोका असतो काही लोकांपासून. तेव्हा सारंग म्हणतो, सावली तू कुणाबद्दल बोलतेस? सावली त्याला उत्तर देत नाही. ती म्हणते, जाऊ द्या, पांडुरंगाच्या कृपेने तुम्हाला दोघांनाही काही नाही झालं, हेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे आता सारंगने सावलीला ही गोष्ट सांगितल्यानंतर सावली जरी काही बोलली नसली तरीसुद्धा तिला टेन्शन आलेलं असतं. ती खूपच जास्त घाबरलेली असते. तिला अबीरच्या जीवाची भीती वाटत असते. पांडुरंगाचा कार्यक्रम पंढरपूरमध्ये अगदी व्यवस्थितरित्या सावलीचा कार्यक्रम पार पडलेला असतो पांडुरंगाच्या कृपेने. त्यामुळे ही गोष्ट आता पेपरमध्ये, न्यूजमध्ये, इथे आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेली असते. ओवी आणि सावलीचं गाणं सोशल मीडियावरती झपाट्याने व्हायरल झाल्यामुळे भैरवी आणि तिलोत्तमा दोघीजणी तोंडावरती पडलेले असतात. तिलोत्तमा म्हणत असते, भैरवी, पंढरपूरला जाताना सावलीचं काय वाकडं केलंस तू? अगं मोबाईल उघड जरा, सगळीकडे फक्त ती ओवी आणि सावली दोघीच जणीच दिसत आहेत. अगं सोशल मीडियावरती आणि मीडियावाल्याने सावलीला डोक्यावरती घेतले आणि तिच्या गाण्यांनासुद्धा, जी काही तिने पंढरपूरमध्ये पांडुरंगाची सेवा केली आहे ना,
ती सगळीकडे स्टार झाली, स्टार पुन्हा एकदा, तेव्हा तू काहीच करू शकणार नाही आहेस गं भैरवी. म्हणून मी तुझ्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. मला माहिती आहे तू काहीच करू शकणार नाही आहेस. तेव्हा भैरवी म्हणते, तिलोत्तमा, भैरवीला हलक्यात घेऊ नको. असू दे गं, छोटे छोटे वार कधी कधी फेल होतात. म्हणून ही तिलोत्तमा भैरवी लगेच हत्यार टाकून देत नाही. ती शेवटपर्यंत लढत असते. तशी मी लढणार. अगदी काहीही झालं ना तरीसुद्धा ही भैरवी हार मानणाऱ्यातली नाही आहे. आता बघ मी काय करते. या सावलीच्या ना वर्मावरतीच घाव घालते. ती म्हणते, बाई भैरवी, नक्की काय करणार काय आहेस तू? ती म्हणते, आता तू फक्त बघच ग मी काय करते ते. लवकरची सावली आहे ना आपल्या दोघींच्याही पायाशी येईल, पायाशी. काही करू शकणार नाही आहे ती. त्यानंतर इथे आता जो अबीर आहे तो खेळायला बाहेर आलेला असतो. खेळत असताना तिथून आता मॅक, भैरवी त्याला गाडीमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत असतात. ती म्हणते की आपण त्याचा अपघात नाही करायचा, त्याला आपण किडनॅप करायचं आणि ह्या सावलीला आहे ना आपल्या तालावरती नाचवायचं. तेव्हा त्याला किडनॅप करता करता अबीर इतका आगाऊ आहे की अबीर इथे त्या लोकांच्या गाडीमध्ये जातच नाही. त्याला खेचण्याचा, उचलण्याचा असा काही प्रयत्न केलेला असतो, पण इथे अबीर त्याच्या हाताला जोरात चावतो आणि आरडाओरडा करायला लागतो. तेव्हा ते लोक त्याला धक्का देऊन तिथून आता निघून जातात. तेव्हा अबीर दगडावरती पडलेला असतो आणि त्याला डोक्याला खूप मोठा दगड लागलेला असतो. तर इथे भैरवी एका लहान मुलाच्या जीवावरती उठलेली असते सावलीला त्रास देण्यासाठी. अबीरच्या डोक्याला इथे दगड लागल्यामुळे खूपच जास्त रक्तस्राव होत असतो. त्याला इमर्जन्सीमध्ये डॉक्टरकडे नेलं जातं. सावली प्रचंड रडत असते. तिच्या डोक्याला आता इतका मार लागलेला असतो की सावलीची ओढणी पूर्णपणे लाल झालेली असते. तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की हे बघा, त्याचं जे ब्लड ग्रुप आहे ना ते खूपच जास्त रेअर आहे आणि आमच्या ब्लड बँकेमध्ये ते ब्लड ग्रुप नाही आहे. तुम्ही रक्ताची इथे आता अरेंजमेंट करा. तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाचं ब्लड ग्रुप असेल ना तर मग मॅच होणारं ब्लड ग्रुप असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा सावली म्हणते की तुम्ही माझं ब्लड घेता का? तर इथे आता तो AB पॉझिटिव्ह आहे. तुमचं कुणाचं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे का? तेव्हा इथे आता व्यंकटेश आहे, त्याचं ब्लड ग्रुप वेगळं असतं, जगन्नाथचं वेगळं असतं, सावलीचं सुद्धा वेगळं असतं. आई असूनसुद्धा ते मॅच होत नसतं. आणि तेव्हा इथे हॉस्पिटलवाले म्हणतात की तुमचं कुणाचंही ब्लड ग्रुप मॅच होत नाही आहे. तेव्हा सावली म्हणत असते की जगन्नाथजी, फक्त एकाच व्यक्तीचं ब्लड ग्रुप हे मॅच होईल आणि ते म्हणजे सारंग आहेत. त्यांचं आणि इथे अबीरचं ब्लड ग्रुप सेमच आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सावली, मी सारंगला बोलावतोय, तो जर इथे आला तर आपल्या अबीरचा जीव वाचेल. तेव्हा ती म्हणते, पण बाबा तुम्हाला एक गोष्ट कळते का? अहो, जर इथे आता सारंग आले आणि त्यांना सांगितलं की अबीरचं आणि तुमचं ब्लड ग्रुप सेम आहे, तुम्ही द्या, तर त्यांना कळेल ना की आमचं कुणाचंच कसं मॅच होत नाही आणि त्यांचं मॅच होतं आहे. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, आता या सर्व गोष्टींचा विचार करणार आहेस की मुलाच्या जीवाचा विचार करणार आहेस तू? तो जगावा असं नाही वाटत आहे का तुला? आतासुद्धा तू फक्त तुझं इथे आता इगो कुरवाळत बसणार आहेस. तू आता विचार करत बसणार आहेस या गोष्टीचा. तुला तुझा मुलगा महत्त्वाचा नाही आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही बाबा, मला माझा मुलगा महत्त्वाचा आहे, पण मला ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची वाटते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हे बघ सावली, एक बाप म्हणून मी फक्त तुला एवढंच सांगेन की आता फक्त तू आधी तुझ्या मुलाच्या जीवाचा विचार कर. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, मी सारंगला फोन करतोय, तुला ही गोष्ट आवडू दे किंवा नको आवडू दे. आणि जगन्नाथ सारंगला फोन करतो आणि म्हणतो की सारंग, अरे आपला अबीर आहे ना, तो एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याला इथे डोक्याला खूपच जास्त मार लागला आहे. त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे खूप जास्त रक्तस्राव झाला आहे. त्याला रक्ताची गरज आहे आणि त्याचं ब्लड ग्रुप आहे AB पॉझिटिव्ह आणि इथे कुणाचंच ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह नाही आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे जगन्नाथजी, माझं आहे ना, मी येतो अबीरला रक्त द्यायला. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? सिटी हॉस्पिटलमध्ये. मी लगेच आलो. आणि इथे सारंग आता धावत पळत अबीरसाठी सिटी हॉस्पिटलला आलेला असतो आणि तो म्हणतो की कुठे अबीर? अबीरची अवस्था पाहता त्याला खूपच जास्त वाईट हे वाटलेलं असतं. त्यानंतर सारंग म्हणतो, हे बघा नर्स, प्लीज तुम्ही माझं ब्लड ग्रुप चेक करा आणि प्लीज तुम्ही माझं ब्लड हवं तेवढं घ्या आणि अबीरला द्या. तेव्हा इथे
आता एक पिशवी बॅग हे त्याचं काढून घेतलेलं असतं आणि त्यांना जेवढं अपेक्षित असतं तेवढं ब्लड घेतल्यानंतर ते अबीरला देण्यात येतं. आणि तेव्हा अबीरला ब्लड दिल्यानंतर त्याची प्रकृती आता इथे स्थिर झालेली असते. अबीर शुद्धीवरती सुद्धा आलेला असतो आणि त्यानंतर अबीर बरा हे समजल्यानंतर सावलीला प्रचंड आनंद होतो आणि सावली इथे आता जाऊन सारंगला मिठी मारते. सारंगला मिठी मारल्यानंतर इथे आता सारंग म्हणतो, का सावली, काय एवढी मोठी गोष्ट लपवलीस माझ्यापासून? अबीरचा एवढा मोठा अपघात झाला होता तर निदान मला सांगायचं तरी ना. तेव्हा सावली म्हणते, सांगायला वेळच नाही भेटला सारंग, आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सारंग खरंच थँक्यू, योग्य वेळेवरती येऊन तू अबीरला ब्लड दिलंस, तुझ्यामुळे आपला अबीर शुद्धीवरती आला. त्यानंतर सारंग म्हणतो, जगन्नाथजी, अहो मला थँक्यू म्हणून परकं का करताय? अबीर माझा कुणीच नाही आहे का? तेव्हा इथे सारंग म्हणतो, पण अबीरला ब्लड कुणाचंच मॅच कसं नाही झालं? सावली तुझं पण झालं नाही आणि व्यंकटेशजींचं पण झालं नाही का? व्यंकटेश आता गप्पच बसतो. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, नाही रे, नाही, कुणाचंच मॅच नाही झालं, फक्त तुझं झालं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, सावली माझ्यापासून काही लपवतेस का? सावली खरं खरं सांग, अबीर नक्की व्यंकटेशजी आणि तुझाच मुलगा आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो सारंग, असं का बोलताय तुम्ही? सारंग म्हणतो, सावली तुला ओवीची शपथ आहे, मला खरं खरं सांग. सारंग आता तिला खूपच जास्त प्रयत्न करून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, तुला ओवीची शपथ आहे, मला खरं खरं सांग, अबीर हा कुणाचा मुलगा आहे? तेव्हा इथे जगन्नाथ आता म्हणत असतो, सावली सांग खरं, त्याला पण खरं कळलं पाहिजे. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, सावली मला सांग लवकर, अबीर माझा मुलगा आहे का? तेव्हा सावली म्हणते, हो हो, अबीर तुमचाच मुलगा आहे, म्हणून तर तुमचं रक्त चाललं ना त्याला, तुमचा आणि त्याचा ब्लड ग्रुप सेम आहे. असं म्हणाल्यानंतर सारंगला सत्य समजलेलं असतं. तर इथे ब्लड ग्रुप आता मॅच झाल्यामुळे सारंगला सावलीने सत्य सांगितलेलं असतं की अबीर हा तुमचाच मुलगा आहे, त्यामुळे तुम्हीच त्याचा जीव वाचवलात हे सत्य समजल्यानंतर सारंगला प्रचंड आनंद झालेला असतो.